ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. त्यामध्ये बघत आहोत आपण पार्वती. शिवजींनी आपले तृतीय नेत्र उघडल्यानंतर जो काही अग्नी निर्माण झाला होता तो सगळीकडे वेगाने पसरत होता. त्या पसरणाऱ्या अग्नीमुळे सर्वजण हे भयग्रस्त झाले आणि सगळीकडे हाहाकार झाला. सर्व देव ब्रह्मदेवांकडे जातात आणि त्यांना सर्व घडलेला वृत्तांत हा कथन करतात. त्यावेळी संकट निवारण्यासाठी ब्रह्मदेवांना ही विनंती केली जाते. त्यावेळी ब्रह्मदेव शिवजीचे स्मरण करता आणि अग्नीला जळावे स्तंभित करून ते समुद्राजवळ जातात. समुद्र ब्रह्मदेवांना पाहताच ब्रह्मदेवांना म्हणतो की आपण माझ्याकडे आलात, मी धन्य झालो, मी तुमचा सेवक आहे, मी तुमची काय सेवा करू. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणतात की सागरा, शिवजीच्या इच्छेमुळे आज मी इथे आलो आहे आणि त्यांच्या क्रोधामुळे जो महाअग्नी निर्माण झाला आहे त्या महाअग्नीमुळे कामदेव तर भस्म झाले, परंतु जग देखील भस्म होईल आणि प्रलयकाल हा येईल. त्यामुळे तू याला धारण कर. ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकल्यानंतर समुद्राने तो अग्नी स्वतःमध्ये धारण केला. गुरुजींच्या त्रिनेत्रातून निर्माण झालेला महाअग्नी आणि त्यातून भस्म झालेला कामदेव हे सर्व पाहून पार्वती ही अतिशय भयभीत होते. ती आपल्या घरी जाते. आपली कन्या आल्यानंतर इतकी दुःखी बघून हिमालय देखील घाबरतो. हिमालय हा पार्वतीची समजूत घालण्याचा खूप सारा प्रयत्न करतो, पण त्याचा काही एक उपयोग होत नाही. पार्वती विरहाने अजूनच व्याकुळ होत जाते. ती एकटीच उदास होऊन बसते. तिला शिवजींचा अत्यंत ध्यास लागला होता. तिची विरह व्यथा ही दिवसेंदिवस वाढतच होती. हे सर्व जेव्हा इंद्राला कळते, तेव्हा इंद्र हा नारदांना हिमालयाकडे पाठवतो. नारद हा हिमालयाकडे आल्यानंतर नारद पार्वतीला म्हणतात की हे कालिके, तुझे कल्याण व्हावे असे आम्हाला अंतःकरणापासून वाटते. महादेव आपल्या भक्तावर अनुग्रह करणारे आहेत. आता तुला शिवजीसाठी तपश्चर्या ही केली पाहिजे असे नारद पार्वतीला सांगतात. तेव्हा पार्वती नारदांना विचारते की शिवजीच्या माझ्यावर कृपा होण्यासाठी मी कोणत्या मंत्राचा जप करावा, जेणेकरून ते माझ्यावरती प्रसन्न होतील, माझ्यावरती त्यांची कृपा होईल. तेव्हा नारद पार्वतीला सांगता की ओम नमः शिवाय हा जप शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या जपाने ते नक्की प्रसन्न होतात. त्यांचे तुला प्रत्यक्ष दर्शन होईल. तू सदैव या मंत्राचा जप कर, म्हणजे ते तुझ्या समोर प्रगट होतील आणि तुझ्या सर्व मनोकामना ह्या ते पूर्ण करतील. नारद पार्वतीला हे सर्व सांगतात. तेव्हा पार्वती शिवजींना ची प्राप्ती करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेते आणि पार्वतीच्या सखी जया आणि विजया या हिमालयाकडे जातात. जया आणि विजया या हिमालयाकडे पार्वतीला तपश्चर्या करण्याची अनुमती मागतात. त्यावेळी हिमालय म्हणतो की पार्वतीचा संकल्प अतिशुभकारक आहे आणि तिने अवश्य तपश्चर्या करावी. त्यापूर्वी तिने माझी तर परवानगी घेतली, परंतु तिच्या मातेची देखील परवानगी घ्यावी आणि म्हणून ती परवानगी घेण्यासाठी ती मेनेकडे जाते. परंतु पार्वतीची माता मेनेने तिला परवानगी ही दिली नाही. पार्वती आईजवळ खूप हट्ट करते. त्यावेळेस तिची आई तिला वनात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी ही देते. पार्वतीला ही तपश्चर्या करायची असते, त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठते, मंगल स्नान करते आणि आपल्या माताश्री आणि पिताश्रींना ती वंदन करते. पार्वती आपल्या सखींसह म्हणजे जया आणि विजयासह तपश्चर्या करण्यासाठी वनात निघते. पार्वतीने सुंदर वस्त्रांचा त्याग करून पार्वती वल्के परिधान करते. सर्व अलंकार काढून ठेवते. मूगचर्म ती धारण करते. पार्वती तपश्चर्या करण्यासाठी गंगा अवतरण स्थानी जेव्हा येते, त्यावेळी तिथे थोडा वेळ थांबते आणि पूर्वीच्या सर्व प्रसंगाची पार्वतीला आठवण होते. त्यावेळी ती खूप भावूक होते आणि ती भावूक झाल्यानंतर ती स्वतःला आवरते. शृंगी तीर्थावर ती तपश्चर्या करते. गौरीने तेथे तप केले म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे देखील नाव पडले. पार्वतीने तपश्चर्या करण्याच्या आधी तेथील भूमी ही शुद्ध केली. त्यानंतर तिने वेदी तयार केल्या आणि नंतर ती तपश्चर्या करू लागली. उन्हाळ्यात चारी बाजूला अग्नी प्रज्वलित करून
अहोरात्र तिने तपश्चर्या केली, मंत्रांचा जप केला, ओम नमः शिवायचा सातत्याने ती जप करत होती. पाण्यात उभं राहून देखील तिने तप केलं. तिच्या सख्यांनी काही वृक्ष लावले. तेथे कोणी अतिथी आल्यास त्यांचा ते आदर सत्कार केला जात होता. आपले मन तिने शिवचरणांच्या जवळ स्थिर केले होते. फळे खाऊन ती साधना करत होती. काही काळ ती निराहार राहून देखील तिने तप केले. पार्वती विचार करत होते की अजून शिवजी प्रसन्न का होत नाही. पार्वतीची इतकी कठोर तपश्चर्या पाहून ऋषी मुनी देखील पार्वतीच्या दर्शनासाठी तेथे येत होते. तिच्या तपश्चर्याच्या प्रभावाने तेथील सारा परिसर हा रमणीय दिसू लागला होता. शिव प्रगट व्हावे यासाठी पार्वतीने खूप काळ अशी प्रदीर्घ तपश्चर्या केली तरी देखील शिव प्रगट होत नाहीत. त्यावेळी हिमालय आपल्या पत्नीला मुलांना घेऊन जेथे पार्वती तपश्चर्या करती तेथे येतो. पार्वतीला सर्वजण समजावून सांगतात की तू घरी आले तर खूप बरे होईल. शिवजी प्रगट होण्याचे कुठलेही एक चिन्ह दिसत नाही. त्यामुळे तू आता तपश्चर्या करू नको. परंतु पार्वती म्हणते की माझा निर्धार हा निश्चित आहे. माझ्या दृढ निश्चयापासून मी थोडी देखील ढळणार नाही. मी शिवजींना प्रगट केल्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी मदनाला जाळून टाकले, पण मी शिवाला तेथे प्रसन्न करणार आहे. हा पार्वतीचा आत्मविश्वास पाहून सर्वजण घरी परत येतात. पार्वती पुन्हा घोर तपश्चर्या करते. त्यावेळी तपाने सारी सृष्टी व्याकुळ होते. सर्वजण ब्रह्माला विचारू लागतात की काय झाले आहे. ब्रह्माने शिवाचे स्मरण केले आणि समजून घेतले की पार्वतीच्या तपामुळे हे सारे घडत आहे. त्यावेळी ब्रह्मदेव हे विष्णूंना भेटण्यासाठी जातात. ते त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की पार्वतीने अतिशय कठोर अशी साधना केली आहे. त्यामुळे आम्ही देवदेवता देखील संत्रस्त झालो आहोत. तरी आता तुम्ही आमचे रक्षण करा. वेळी श्रीहरी ब्रह्मदेवांना सांगतात की पार्वतीने कोणत्या उद्देशाने तप केले आहे हे मला माहीत आहे. तरी देखील आपण शिवजींची भेट घेऊया. त्यांनी पार्वतीवर प्रसन्न व्हावे आणि तिचे पाणी ग्रहण करावे म्हणून आपण शिवांना विनम्र भावाने प्रार्थना करू आणि दोघांचा विवाह झाला तर सर्वांचे कल्याण होईल. त्यावेळी सर्व देवदेवता म्हणतात की महादेवांनी कामदेवाला भस्मसात केले. त्यामुळे त्यांच्या क्रोधाची आम्हाला फार भीती वाटते. आता आम्ही त्यांच्या समोर कसे बरे जावे. त्यावेळी श्रीहरी सर्वांना धीर देतात आणि ते म्हणतात की शिवजी सर्वांचे भले करणारे आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटांचे निवारण केले आहे. आपण त्यांना नम्र भावाने विनंती करू. श्रीहरींनी आश्वासन दिल्यामुळे सर्वांना धीर आला व देवदेवता शिवजीकडे गेले आणि अनेक सुक्तांनी त्यांनी शिवजीची प्रार्थनाही केली. ब्रह्मदेव आणि बाकी देवदेवता शिवजींची स्तुती करतात आणि शिवजींना विनंती करतात की आपण सर्व विश्वाचे स्वामी आहात. तुम्ही दयाळू आहात, करुणाकर आहात. आमचे दुःख तुम्हीच हरण करू शकता. तुम्हाला आम्ही सर्व भाविक शरण आलो आहोत. त्यावेळी शंकरांनी डोळे उघडले आणि शिव म्हणतात की हरी, ब्रह्मा आणि आपण सर्व येथे कशासाठी आला आहात? त्यावेळी भगवान श्रीहरी म्हणतात की तारकासुर सर्वत्र अन्याय करत आहे, अधर्म वाढत चालला आहे. त्या दैत्यांचा वध आपल्या पुत्राकडून होणार आहे. त्यासाठी तुम्ही पार्वतीचे पाणी ग्रहण करा. त्यावेळी शिव म्हणतात की मी जर पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर ती पुन्हा कामदेवाला जिवंत करेल आणि कामामुळे क्रोध वाढेल, क्रोधामुळे मोह वाढेल, मोहामुळे भ्रम वाढतील व तपश्चर्येचा हा भंग होईल. असा उपदेश करून शिवजी पुन्हा ध्यानमग्न होतात. ब्रह्मा, विष्णू आणि बाकी देवदेवता पुन्हा शिवजीची प्रार्थना करू लागतात की तारकासुरामुळे सर्वांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. तरी तुम्ही पार्वतीशी विवाह करा. पार्वतीने अतिशय कठोर अशी तपश्चर्याला सुरुवात केली आहे. तरी आपण पार्वतीला प्रसन्न व्हा आणि पार्वतीचा स्वीकार करा. आपल्या पुत्राकडून तारकासुराचा वध होईल आणि आम्हा सर्वांना शांतता आणि स्थिरता लाभेल. त्यावेळी शिवजी पुन्हा डोळे उघडतात आणि म्हणतात की मानवाने विवाहबंधनात पडू नये. प्रपंच हा फार मोठा बंध आहे. त्यातून सुटणे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. जो विषय सुखात रमतो त्याला मोक्ष म्हणजे काय हे कळत नाही. तरी देखील पण तारकासूर तुम्हा सर्वांना जर त्रास देत असेल, धर्माचे उत्थान आणि अधर्माचे निखंदन करण्यासाठी
मी पार्वतीशी विवाह करतो. आमच्या पुत्रापासून तारकासुराचा जर वध होईल आणि सर्वांना सुखशांती लाभणार असेल, तर तुम्ही निर्भय राहा आणि स्वस्थानी जा." असे शिव, ब्रह्मा, विष्णू, श्रीहरी आणि बाकी देवदेवतांना सांगतात. यानंतर पुढे शिवांनी नक्की काय केले हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.